झारखंडमध्ये हेमंत सोरेन सरकारच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा आज शपथविधी। यावेळी 11 मंत्री घेणार शपथ। आमदार विलास भुमरेंकडून अंबादास दानवेंना 10 कोटींच्या मानहानीची नोटीस। विधानसभा निवडणुकीदरम्यान विलास भुमरे हे घराच्या बाल्कनीतून पडले नाहीत तर त्यांना मारहाण झाल्याचा दावा अंबादास दानवेंनी केला होता। मालवण पुतळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून सरकारवरती प्रश्नांची सरबत्ती। पुतळ्याची पाहणी न करता जयदीप आपल्याला पैसे दिले का, तर पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला गेलाय का, न्यायालयाचे प्रश्न। बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास करणाऱ्या मुंबई क्राईम ब्रँचसमोर रोज नवनवीन तथ्य समोर। बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी क्राईम ब्रँचकडून आतापर्यंत 26 आरोपींना अटक। बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या शूटिंग साईटवर एक व्यक्ती बेकायदेशीरपणे घुसली। संशयिताला चौकशीसाठी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याची सूत्रांची माहिती। देशातल्या पहिल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग। मुंबईतल्या पहिल्या भूमिगत स्थानकाचा पहिला बेस स्लॅब पूर्ण। तामिळनाडूत आलेल्या फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण। ऐन हिवाळ्यात मुंबई पुण्यात अवकाळीच्या सरा आणि तापमानातही वाढ। नाशिकच्या लासल गावात अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा खराब होण्याची शक्यता। कांदा पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।